जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 करता अनुदानित बियाण्याचं वितरण केलं जात आहे। याच्या संदर्भात आपण यापूर्वीच एक अपडेट घेतलं होतं की जे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची सोडत लागलेली अशा शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आता बियाण्याचं वितरण केलं जाईल। याच्यामध्ये जर काही शेतकरी अपात्र ठरले, जर काही शेतकऱ्यांनी बियाण्याची उचल केली नाही तर याच्या पुढे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रकाशित केली जाणार आहे। मित्रांनो, याच्या माध्यमातून पहिली जी काही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आता SMS द्वारे आपल्या बियाण्याची उचल करण्यासाठी मेसेज पाठवण्यात आलेले आहेत। जवळचे जे काही अधिकृत बियाणे वितरक असतील या वितरकाच्या माध्यमातून 5 दिवसामध्ये बियाण्याचा उचल करायचे। एका शेतकऱ्याला एकच वेळेस याच्या अंतर्गत लाभ घेता येतो। एकापेक्षा जर जास्त वेळा लाभ घेतलाय असं जर दिसून आलं तर त्या शेतकऱ्याकडून बियाण्याची पूर्ण रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या एका क्षेत्रासाठी, एका गटासाठी किंवा एका अर्जासाठीचा जो काही आपला अर्ज पात्र झालेला असेल त्याच्यासाठीच्या बियाण्याची उचल आता पुढील 5 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना करायची आहे। आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करा। याच्या संदर्भातील पुढील प्रक्रिया टोकन असेल, आपला फार्मर ID असेल किंवा इतर काही आवश्यक असतील त्या वस्तूसह आपल्या जवळच्या महाबीजच्या अधिकृत डीलरकडे आपल्याला संपर्क करायचा आहे। मित्रांनो, याच्या सोबत आपण जर पाहिलं तर जे काही फळपिकं असतील, फुलपिकं असतील किंवा एकात्मिक फलोत्पादनचे जे काही बाबी आहेत या बाबीसाठी सुद्धा शेतकऱ्यांची सोडत झालेली आहे। त्याच्या संदर्भातील महाडीबीटीच्या माध्यमातून जी काही कागदपत्र असतील ते कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। सिंचन साधने सुविधाच्या अंतर्गत बरेच सारे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। त्यांना सुद्धा मेसेजद्वारे पुढील 10 दिवसामध्ये आपली कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। आपल्याला जर मेसेज आलेला असेल तर आपल्या पुढच्या प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।